अष्टमीच्या दिवशी 17 ऑगस्टला विजय उंबरसाडा यांच्या शेतात तब्बल 10 फूट लांबीचा आणि 15.50 किलो वजनाचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। शेतात अचानक अजगर दिसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। मात्र गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखून योग्य पावले उचलली। घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामस्थ दिनेश वळवी आणि राजेश तांडेल यांनी गावकऱ्यांना घाबरून न जाता शांत राहण्याचा सल्ला दिला आणि त्वरित सर्पमित्रांना फोनद्वारे संपर्क साधला। काही वेळातच वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेलफेअर असोसिएशनच्या वन्यजीव संवर्धन संस्थेचे सदस्य सागर पटेल आणि अविनाश माच्छी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अत्यंत कुशलतेने आणि सुरक्षित पद्धतीने अजगरला पकडले। सुदैवाने अजगरला कोणत्याही प्रकारची इजा झाली नव्हती, त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोषक वातावरणात सुरक्षित सोडले जाईल असे सर्पमित्रांनी स्पष्ट केले। अचानक इतक्या मोठ्या अजगराचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। मात्र सर्पमित्रांनी या प्रसंगाचा उपयोग करून गावकऱ्यांना सर्पाबद्दल सविस्तर माहिती दिली। त्यांनी अजगरासारख्या सापांबद्दल पसरलेल्या चुकीच्या समजुती दूर करत साप हा मनुष्याचा शत्रू नसून शेतकऱ्यांचा मित्र आहे असे समजावून सांगितले। विशेषतः अजगरासारखे साप शेतात उंदीर आणि घुशी यांसारख्या किडींच्या संख्येवर नियंत्रण ठेवून शेतीस मदत करतात असे त्यांनी स्पष्ट केले। त्यांनी गावकऱ्यांना आव्हान केले की घरात किंवा अडगळीच्या ठिकाणी साप आढळल्यास त्याला मारू नये, तर त्वरित सर्पमित्रांना संपर्क साधावा। सोगावे परिसरात अजगरासारखा साप सहजासहजी आढळत नसल्याने त्याला पाहण्यासाठी आणि त्याचे निरीक्षण करण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। या प्रसंगी गावकऱ्यांनी सर्पमित्रांचे आभार मानले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापांबद्दल अधिक जाणून घेण्याचा संकल्प केला। सोगावे गावातील या घटनेने वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे। साप हे निसर्गाच्या जैवविविधतेचे आवश्यक घटक असून त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे। सर्पमित्रांनी सांगितले की सापांना मारण्याऐवजी त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे। साप हे आपल्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांचे अस्तित्व निसर्गाच्या संतुलनासाठी अत्यावश्यक आहेत। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू।